चला बोथ टीम 12वा खेळाडू, दोन्ही संघांचा 12वा खेळाडू. शेवटचा आणि अंतिम दिवस, अत्यंत महत्त्वाचा जबाबदारीचा दिवस. नॉकआउट स्पर्धा आहे. आताही जर कोणी पराभूत झाला तर मात्र तो थेट परतीच्या वाटेवर. गैलाई स्टार नावजे संघाकडनं रणजित पाटील सध्या चेअरअप करतायत नावजे संघाला. संघाचे कोच व्यवस्थापक टीम मेंटॉर आहेत ते. तर SV अवेंजर संघाकडनं संदीप अधिकारी, प्रशांत भोईर अँड कंपनी. सचिन पाटील, चला सामना सुरू होतोय. स्ट्राइक साठी आहे आनंद. या स्पर्धेतील अतिशय महत्त्वाच्या शेवटच्या दिवसातील हा पहिला सामना. कमलाकर पवार सर, उल्हास सोगले सर, वेलकम, गुड मॉर्निंग. चला पहिला चेंडू समोर आहे अनुभवी रमाकांत आणि स्ट्राइक घेतले आनंद पडवळे. थर्डमॅनच्या दिशेने कट केलेला, स्टिअर केलेला चेंडू, एक धाव. चांगल्या बॉलला चांगला रिस्पेक्ट दिलेला आहे. चांगला अनुभवी गोलंदाज आहे आणि चांगला तितकाच अनुभवी फलंदाज आहे. चांगल्या चेंडूला चांगला रिस्पेक्ट दिलेला आहे. आता मात्र कालच्या दिवसातील एक आकर्षक गोलंदाजी जी कामगिरी केलेली, मॅन ऑफ द मॅचचा हक्कदार ठरलेला तो रोशन, मॅन फ्रॉम उर्से, फलंदाजीसाठी. समोर आहे रमाकांतचा हा चेंडू आणि रोशनने, क्या बात है, 1 बाउन्स 4. आमच्या स्वागतासाठी रोशनच्या बॅट मधून निघालेला हा खणखणीत KPL चौकार. रोशन उर्से गावातून बिलॉंग करतो. खूप उर्से गावातून, किराड गटातील एक तो चांगला लोकप्रिय खेळाडू आहे. उर्से गावाचा एक लाडका खेळाडू आहे. रमाकांत, अनुभवी रमाकांत पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग रनअप मध्ये, पुन्हा एकदा रोशन आपल्या बॅटिंग टान्स मध्ये. पहिलं षटक सुरू आहे आणि आता मात्र लेग साइडच्या दिशेने मारलेला हा फटका बघूया, जातोय का? दन 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 दन, चौकार. पुन्हा एकदा रोशनच्या बॅट मधून बॅक टू बॅक चौकार. 3 चेंडूंचा खेळ झालेला आणि तब्बल 9 धावा झालेल्या आहेत. सकाळचा सत्र आहे. कोणत्याही पद्धतीने कोणी धोका मात्र स्वीकारण्यात तयार होत नाहीये. पपेश पाटील नावजे, गैलाई स्टार संघाचे टीम मालक, आपण हात देऊन आमचा अभिवादन स्वीकारावं. वेलकम. दरम्यान पुन्हा एकदा रोशन आपल्या बॅटिंग टान्स मध्ये आणि आता मात्र फुल टॉस चेंडू, पायचीचा अपील होतोय. ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आणि अवांतर धाव संख्येच्या रूपाने आणखीन एक धाव. बघूया पुन्हा एकदा. 10 धावा झालेल्या आहेत. धावसंख्या मात्र चांगली झालेली आहे आणि आता आनंद आणि मारण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू, पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. 10 धावा झालेल्या आहेत. शेवटचा
चेंडू हा रमाकान्याचा. बघूया आनंद याच्या बॅट मधून गॅप मध्ये टाकलेला मारलेला हा चेंडू बघूया तिथे आणि चौकार. क्या बात है आनंद, खूप चांगला प्रयत्न होता हर्षद अप्पी ह्याचा, मात्र अप्रतिम फटका आणि चौकार. धावसंख्येत भर, धावसंख्या झालेली आहे 14 धावा झालेल्या आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. आनंद आणि रोशन बॅटिंग करतायत, सलामीसाठी आलेत आणि पुढील समालोचनासाठी मी निमंत्रित करतोय आपल्या कुणबी समाजाचे एक लोकप्रिय आपला चॉकलेट बॉय, सगळ्यांचा आवडता यतीन पाटील कोकणे. थँक्यू सो मच भावेश पावडे. तुर्तास वळूयात मैदानाकडे. SV अव्हेंजर्स वर्सेस कैलाश स्टार नावचे पहिलं षटक संपलंय आणि धावसंख्या झाली ती 14 धावा. नवीन गोलंदाज अलंकार तेज तर्रार. पहिला चेंडू मात्र फलंदाज बीट होतय. नक्कीच मी कालपासून म्हणत आलोय अलंकार सातवी एक वेगवान गोलंदाज, तेज तर्रार गोलंदाज जशी त्याची ओळख आहे, नावातच अलंकार. पुढील चेंडू मारा करणार रोशन ऑफ दिशेने फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र दुसरा निर्धाव चेंडू. व्हॉट बॉलिंग, व्हॉट कमबॅक. SV अव्हेंजर्स कैलाश स्टार नावचे वर्सेस SV अव्हेंजर्स. दरम्यान सर्व प्रेक्षकांचं, सर्व स्पर्धकांचं तसेच सर्व सहकारी आपलं स्वागत आहे. व्हॉट अ बॉलिंग. 3 चेंडू सलग निर्धार आणि ते सुद्धा रोशन यास. नक्कीच कौतुक करावे तितके कमी या अलंकार सातवीचे. पहिलं चेंडू, पहिलं षटक मात्र हाताळलं होतं रमाकांत पाटील यांनी, मात्र ते थोडस महागडं ठरलं होतं. पहिल्या षटकात 14 धावा खर्च केल्या होत्या, मात्र मी अलंकार आहे आणि दुसरं षटक माझ्या संघाला हवं तितकं किफायती टाकायचा प्रयत्न करेल असा काहीसा मनसुबा त्याचा. आणि पहिले 3 चेंडू निर्धार. तिसरा नाही चौथा सुद्धा चेंडू निर्धाव टाकण्याचा प्रयत्न आणि 4 चेंडू एकूण निर्धार टाकून झाल्यात. नक्कीच मी म्हटलं होतं अलंकार वेगवान तेज तर्रार फलंदाजाला बीट करून सोडतोय, मात्र आता पुन्हा एकदा रोशन मारा करणार अलंकार याचा. आता मात्र चेंडू हवेत, बघूया झेल जातोय का. धीरज झेल खाली आणि झेल बाद रोशन. सलग 5 चेंडू निर्धाव. 5व्या चेंडूवर मात्र गडी बाद, तो सुद्धा मोठा हादरा कैलाश स्टार नावच्या संघाला. हॅलो हॅलो. नवीन फलंदाज इन होते आकाश पाटील, कैलाश स्टार नावची संघाचा आयकॉन खेळाडू, मात्र रोशन बाद झाला होता वैयक्तिक 8 धावांवर. मला वाटतं या षटकातील, दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू असावा. एकही धाव खर्च केली नाहीये आणि 1 गडी बाद मिळवलाय अलंकार याने. व्हॉट अ मॅग्निफिसंट बॉलिंग. कौतुक करावं तितकंच कमीच या गोलंदाजाचं, मात्र आनंद शेवटचा चेंडू फेस करेल.
ऑफच्या दिशेने सहजरित्या खेळून काढलाय. बघूया चौकाराच्या दिशेने जातोय, मात्र फलंदाज क्षेत्ररक्षक चेंडू खाली येऊन आणि फेकी करेल. तुर्तास 2 धावा पूर्ण केल्या जातील. 2 षटकाच्या अखेरीस 1 गडी बाद 16 धावा. नक्कीच हात बांधून ठेवले की काय अलंकार याने फलंदाजाचे. नो टीम मीटिंग्स प्लीज. तिसऱ्या षटकानंतर आपल्याला टाइमआउट दिला जाणार नाही, ड्रिंक्स ब्रेक दिला जाणार नाही. जर तुम्ही प्रत्येक षटकानंतर जर तुम्ही टीम मीटिंग्स घेतल्या तिसरा षटक SV अव्हेंजर्स संघाकडून. प्रणित पाटील, बऱ्हाणपूर एक्सप्रेस. एक युवा गोलंदाज, एक वेगवान गोलंदाज बघायला मिळतोय. प्रणित पाटील, मॅन फ्रॉम बऱ्हाणपूर. बऱ्हाणपूर एक्सप्रेस नावाने मला का ओळखलं जातं, नक्कीच ते त्याचं प्रदर्शन करेल आणि आपला सर्व प्रेक्षकांचं मनोरंजन करेल. पहिला चेंडू प्रणित याचा मारा करण्यात आनंद पडवले. मॅन फ्रॉम केव सॉरी आकाश, आयकॉन खेळाडू. नक्कीच मागच्या 5 सामन्यांचा जर विचार केला तर मागच्या सामन्यात मात्र कालच्या दिवसाच्या पहिल्या सामन्यात मात्र तो मॅन ऑफ द मॅच ठरला होता आकाश पाटील गोवाडे. पंचांनी खराब चेंडू घोषित केला. एक अतिरिक्त धाव, एक अवांतर चेंडू पुन्हा टाकावा लागेल. तुताच 1 धाव खात्यात. गैलाई स्टार नावजे संघाच्या धावसंख्या जाऊन पोहोचली ती 17 धावांवरती. 2 षटकाच्या अखेरीस 17. धाव बाद करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र निर्धाव चेंडू. प्रणित याचा पहिला चेंडू, मात्र एकही धाव खर्च केली जाणार नाही. धाव बाद करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र फलंदाज सेफ एरियात. आता सुद्धा सुरेख चेंडू टाकला होता, मात्र 1 धाव सहजरित्या धावून पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, मात्र 2 धावा अंकित केल्या जातात, अर्जित केल्या जातात आकाशच्या खात्यात आणि गैलाई स्टार नावजे संघाच्या खात्यात. धावसंख्या 2 ने पुढे सरसावते. धावसंख्या झाली ती 19. बऱ्हाणपूर एक्सप्रेस याचा पुढील चेंडू प्रणित पाटील घेऊन येतोय. मारा करणार पुन्हा एकदा आकाश. सकाळचं सत्र पहिलाच सामना आहे. व्हॉट अ कीपिंग. अनिकेत नाईक. चेंडू मात्र तेज तर्रार टाकला होता, मात्र यष्ट्यांच्या पाठी जे कार्य करण्यासाठी मला घेतलंय आणि ते चोख निभावतोय. पंचांकडे अपील केला होता, मात्र पंचांनी फेटाळलाय. निर्धाव चेंडू ची सांगता. थोडासा बॅकफुटवर जाताना बघायला मिळतोय गैलाई स्टार नावजे संघ. तिसरा षटक चालू. तिसऱ्या षटकातील 3 चेंडू टाकून झालेत. लेग बिफोर द विकेटचा अपील केला होता, मात्र पंचांनी फेटाळलाय. मात्र लेग बाईकच्या स्वरूपात 1 धाव अंकित केली जाते, अर्जित केली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 20 धावांवरती. प्रणित पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. आकुटप्यातील चेंडू ऑफच्या दिशेने खेळून काढण्याचा प्रयत्न, मात्र जेलबाद, गडीबाद. आनंद पडवले. नक्कीच मी म्हटलंच होतं की पहिलं षटक मात्र किफायती होतं गैलाई स्टार नावच्या संघासाठी. तर दुसऱ्या षटकात कमबॅक केला होता अलंकार याने आणि तिसरं षटक घेऊन येते प्रणित पाटील सुद्धा. 1 गडी बाद मिळवलाय. नो बॅट्समन इन हितेश पाटील. इज ऑन स्ट्राइक
खूप सुंदर फटका मारला होता, मात्र तितक्याच सुंदर पद्धतीने झेल टिपलाय आयकॉन खेळाडू समीर याने. या षटकातील शेवटचा चेंडू मारा करणार प्रणित आणि त्याचा सामना करणार हितेश. मात्र ऑफच्या दिशेने कार्पेटच्या दिशेने खेळून काढलाय सहजरित्या. एक धाव पूर्ण, दुसरे धावेचा प्रयत्न मात्र केला जाणार नाही आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल. धाव संख्या पोहोचते 21 धावांवरती. 3 षटकाच्या अखेरीस 21 धावा, 18 चेंडू आणि 21 धावा झाल्यात त्या गैलाई स्टार नावाच्या संघाच्या. तुर्ता चोळ्यात आणि ऐकूयात एक सुमधुर संगीत. थँक्यू सो मच डीजे, थँक्यू, धन्यवाद. वळूयात मैदानाकडे. तुर्ता 3 षटकाच्या अखेरीस धाव संख्या जाऊन पोहोचते ती 21 धावांवरती. नक्कीच पहिलं षटक वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी चौथं षटक घेऊन येते अलंकार सातवी. मागच्या षटकात मात्र 2 धावा खर्च केल्या होत्या आणि 1 गडी गाद मिळवला होता. पुन्हा एकदा मारा करणार हितेश आणि स्क्वेअर लेगच्या दिशेने गलिकाऊ कॉर्नर झोन मध्ये खेळून काढलाय चेंडू. 1 धाव सहजरित्या पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र आकाश पोहोचलाय. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या 2 ने पुढे सरसावतीये. धावसंख्या झाली ती 23 धावा. अलंकार मात्र सुरेखरित्या गोलंदाजी हाताळताना बघायला मिळतोय आपल्याला. मात्र मारा करणार हितेश. आता मात्र डीजे ला संधी दिली जाते. चेंडू आउट ऑफ द पार्क. कम ऑन डीजे, तेच गाणं लाव. थँक्यू सो मच डीजे. कृपया मैदानात चेंडू पोहोचवायचे, सहकार्य करायचे. मी प्रेक्षकांना विनंती करेन, जर चेंडू आउट ऑफ द पार्क गेला तर कृपया मैदानात लवकरात लवकर तो चेंडू आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. चेंडू मैदानात धावसंख्या 6 वाढतीये. धावसंख्या झाली ती 29 धावा. अलंकार याच्या चौथ्या षटकातील 2 चेंडू टाकून झालेत. मारा करणार पुन्हा एकदा हितेश. मात्र कव्हरच्या दिशेने सहजरित्या खेळून काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र क्षेत्ररक्षक समीर तिथे तैनात होता. मात्र निर्धाव चेंडूची सांगता 3 चेंडू टाकून झालेत चौथ्या षटकातील. धावसंख्या मात्र 29.
खर तर खूप सुंदर पद्धतीने हा चाललेला सामना आपल्याला बघायला मिळेल. आखू टप्प्यातील चेंडू ऑफच्या दिशेने खेळून काढलाय. चेंडू मात्र चौकाराच्या दिशेने जातोय, मात्र खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळेल. तुर्ताच एक धाव, एका धावेवर समाधान मानावं लागेल. धाव संख्या जाऊन पोहोचते 30 धावा. अलंकार याचा पुढील चेंडू मारा करणार. आता मात्र आकाश एक आक्रमक फलंदाज. वॉट अ शॉट. ऑफच्या दिशेने चेंडू खाली, क्षेत्ररक्षक पोहोचतोय आणि झेल होईल का? मात्र आता झेल बाद होतोय. आकाश मोठा गडी बाद, मोठा हादरा गैला स्टार नावचे संघाला अलंकार मिळवून देतोय. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. आता मात्र आकाश बाद होतोय आणि त्याची जागा घालण्यासाठी येतोय अर्थातच विनय पाटील, मॅन फ्रॉम तामसई. एक आक्रमक फलंदाज, एक युवा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. मात्र हितेश ऑफच्या दिशेने खेळून काढलाय. धाव घेण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय चौकाराच्या दिशेने आणि 4 धावा अंकित केल्या जातात, अर्जित केल्या जातात हितेशच्या खात्यात आणि गैला स्टार नावाच्या संघाच्या खात्यात. धाव संख्या जाऊन पोहोचते 34 धावांवरती. कमॉन डीजे. षटक संपलं. अरविंद पाटील बघा अध्यक्ष शोभती. पूर्वी समाजाची ही लोक जमीनदार आणि मेहनती. कार्यपूर्तीने आयोजनाने, कार्यपूर्तीने आयोजनाने केली प्रथम लीग निर्माण. पालघर जिल्ह्याची आहे शान, कुणबी KPL आमचा मान. पालघर जिल्ह्याची आहे शान, कुणबी KPL आमचा मान. वळत मैदानाकडे 4 षटकाच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचते 34 धावा. मात्र 5वं षटक हाताळताना बघायला मिळतं प्रणित पाटील, बऱ्हाणपूर एक्सप्रेस. मात्र त्याचा मारा करेल, त्याचा सामना करेल विनय पाटील. पहिल्या सामन्याचा जर विचार केला 5 चेंडू आणि 5 षटकार लगावले होते, तोच हा फलंदाज. मात्र प्रणित वेगवान, तेज, तर्रार गोलंदाज फलंदाजाला बीट केलंय. चेंडू मात्र निर्धाव टाकलाय प्रणित पाटील. खरंच खूप चुरशीचा सामना आणि दोन्ही संघांसाठी महत्वाचा सामना. बघूया कोण जिंकेल. दोन चेंडू मात्र निर्धाव टाकलेत. व्हॉट अ मॅग्निफिसंट पीस ऑफ बॉलिंग. तेज, तर्रार आणि अचूक टप्प्याचा मारा करताना बघायला मिळतं प्रणित. विनयला मात्र काहीसा हात बांधून ठेवून खेळायला लावतोय. आता मात्र स्लोवर चेंडूचा प्रयोग केला होता, मात्र चेंडू आउट ऑफ दी पार्क. कमॉन डीजे. 6 धावा. थँक्यू सो मच डीजे. चेंडू मात्र मैदानात येतोय. विनय पाटील मागच्या चेंडूवर षटकार लगावला होता आणि धाव संख्या जाऊन पोहोचते 40 धावांवरती. पुन्हा एकदा षटकार. 6 धावा.
2 चेंडू निर्धाव टाकले होते, मात्र पुढील 2 चेंडूवर 2 षटकार, एक तेरी तो एक मेरी. कम ऑन डीजे. हसत नाचत नवजे गावाला जाऊ, हसत नाचत नावजे गावाला जाऊ. कैलाई मातेच चला दर्शन घेऊ, गैलाई मातेचं चला दर्शन घेऊ. आई दर्शनी तुझ्या शुक सागरात नाऊ. आई दर्शनी. थँक्यू सो मच डीजे. मात्र 2 चेंडूवर 2 षटकार लगावून ऑन हॅट्रिक विनय पाटील. नक्की चेंडू जर माझ्या नजरेत आला तर मी तो आउट ऑफ द पार्क पाठवेन आणि 3 चेंडू 3 षटकार ऑन हॅट्रिक, आणि हॅट्रिक साध्य केले विनय याने. कम ऑन डीजे. कैलाई मातेच चला दर्शन घेऊ, गैलाई मातेचं चला दर्शन घेऊ. कैलाई मातेच चला दर्शन घेऊ, कैलाई मातेच. थँक्यू सो मच डीजे. व्हॉट अ मॅग्निफिसंट बॅटिंग. नक्कीच माझ्या चेंडू नजरेत आला तर त्याला मी आउट ऑफ द पार्क पाठवेन. मी का पहिल्या षटकात पहिल्या सामन्यात 5 चेंडूवर 5 षटकार पहिल्यांदा मारले नव्हते, तर मी पुन्हा मारू शकतो आणि 3 चेंडूत 3 षटकार हॅट्रिक लगावली आहे विनय याने. आणि आता मात्र फसतोय विनय. जलवाद पुन्हा एक षटकार मारण्याचा प्रयत्न करत होता, मात्र बाद झालाय विनय. साडे गावात किती हर्षा, साडी गावात किती हर्षानं, केपीएल गाजतय छान. पालघर जिल्ह्याची आहे शान, कुणबी केपीएलांचा मान. कृपया विनंती आहे, शेवटचं षटक हाताळायचंय, टीम मीटिंग्स घ्यायची नाहीये. आता मात्र समीर. पाच षटकाच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचते 52 धावा. शेवटचं षटक शिल्लक, मात्र आयकॉन समीर स्वतः गोलंदाजी मार्कवर. या संघाचा तारणहार समीर पाटील. नक्कीच खूप अनुभव, तगडा अनुभव आपल्या खांद्यावर घेऊन गोलंदाजी मार्कवर. मात्र चेंडू कली काऊ कॉर्नर झोन मध्ये टाकण्याचा प्रयत्न, मात्र 1 धाव सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न बघूया, धाव बाद होतोय का, तुर्तास 2 धावा धावून पूर्ण केल्या जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 54 धावा. शेवटच्या आणि पहिल्या षटकात शेवटच्या षटकातील पहिल्या चेंडूवर मात्र 2 धावा आल्या होत्या. दुसरा चेंडू मात्र खराब चेंडू, अवांतर चेंडू, एक अतिरिक्त चेंडू टाकावा लागेल आणि 1 धाव दिली जाईल गैलाई स्टार नावजे संघाला. 55 आणि ह्या 6, 61 धावा. कमॉन डीजे. आठ चेंडू आणि 22 धावांच्या वैयक्तिक खेळीवर खेळी करतो हितेश पाटील. आता मात्र निर्धाव चेंडू. नव चेंडू आणि 22 धावा.
2 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीने ह्या इनिंग मध्ये धावा जमवतोय आपल्या संघासाठी. या संघाचा तारणहार म्हणावा लागेल. मात्र समीर आता मात्र त्रिफळाचीत बोल्ड त्रिफळाचीत उडवला जातोय. समीर, मी नक्कीच म्हटलं होतं SV अव्हेंजर्स संघाचा तारणहार. कम ऑन डीजे. न्यू बॅट्समन इन दर्शन पाटील. नक्कीच आपल्या सर्वांचे आवडते लाडके समालोचक दीपेश कंडी आपलं शब्दशुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत. नक्कीच आजचा शेवटचा दिवस आणि आजच आपल्याला फायनलचा सामना देखील खेळवायचा आहे. या शेवटच्या दिवशी प्रेक्षक आपल्याकडून अशा खूप गोष्टींची अपेक्षा करत असतील ज्या त्यांनी ऐकल्या नसतील कधी. मात्र गडीबाद बॅटची कडा घेऊन चेंडू सहज यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन बसतोय आणि 2 चेंडूवर 2 गडीबाद. समीर कम ऑन डीजे. साडे गावान किती हर्षान साडे गावान किती हर्षान KPL गाजतय छान हो. पालघर जिल्ह्याची आहे शान कुणबी KPL आमचा मान. पालघर जिल्ह्याची आहे थँक्यू सो मच शान. डीजे ऑन अ हॅट्रिक. समीर फलंदाजीचा जर विचार केला तर विनय याने 3 चेंडूवर 3 षटकार लगावले होते. मात्र समीर आता गड्यांच्या हॅट्रिकवर विकेटच्या हॅट्रिकवर बघायला मिळतो. मारा करणार केतन. बघूया हॅट्रिक साध्य केली जाते का. आणि 3 चेंडूवर 3 गडी बाद. SV अव्हेंजर्स संघाचा तारणहार. मात्र 3 चेंडूवर 3 गडी बाद. फलंदाजीला मात्र पूर्णविराम लावला तो 61 धावा झाल्या. 62 धावांचे आव्हान. कमांड डीजे सुमधुर संगीताने. साडे गावान किती हर्षान साडे गावान किती हर्षान KPL थँक्यू सो मच गाजतय डीजे. छान. मी आपले सर्वांचे आवडते आणि लाडके समालोचक दीपेश कंडी यांना पुढील समालोचनासाठी आमंत्रित करेन. Halo. Halo test. Halo. Halo check. Halo. 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 Halo test. Halo. Halo check. Halo. Halo.
गुड मॉर्निंग एव्हरीवन. शुभ सकाळ. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. पाली, ओझर, थेऊर, मोरगाव, रांजणगाव, लेण्याद्री, सिद्धटेक, महड अष्टविनायकांसाठी विशेष प्रसिद्ध तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके गणराया गणपती बाप्पांना वंदन करून, आई तुळजाभवानी मातेला वंदन करून, शहाजी राजांना वंदन करून, जिच्या कुशीत स्वराज्याचं देखणं स्वप्न पाहिलं गेलं त्या राजमाता जिजाऊंना वंदन करून, ज्यांच्या क्रांतीचा आदर्श अवघ्या महाराष्ट्राने लिहिलं या रीतीने पेलला ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंना वंदन करून, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, मानवतेचे निर्मणी, दीनदलितांचे, गोरगरिबांचे कैवारी युगपुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करून, भारत मातेला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी जे 105 हुतात्म्यांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं ते 105 हुतात्म्यांना त्रिवार मुजरा करून, ज्या बळीराजामुळे तुम्ही आम्ही आपण सर्व 2 वेळचं अन्न खाऊ शकतो त्या बळीराजाला मुजरा करून, दिल्लीच्या तख्तालाही घाम फोडणाऱ्या आमच्या जिगरबाज मावळ्यांना वंदन करून, आणि ज्यांचा इतिहास वाचून तुम्हा आम्हा सर्वांचं रक्त सळसळतं, शरीरांतर्गत रुधिर जणू काही पाण्याप्रमाणे खळखळतं, ते थोर राजे, कुलवाडी भूषण, शककर्ते, सर्वजन प्रतिपालक, भूमिपुत्र, रणधुरंधर, परमप्रतापी, दिग्विजयी, महामानव, क्षत्रिय कुलावतंस, श्रीमंत योगी, राजाधिराज, पराक्रमी, प्रेरणादायी, स्वच्छ राजकारणी, जिद्दी, मुत्सद्दी, निर्भीड, शूरवीर, प्रगल्भ बुद्धिमान, चारित्र्य संपन्न, प्रजावत्सल, न्यायप्रिय, जगविख्यात, प्रयत्नवादी, विज्ञाननिष्ठ, निर्व्यसनी, शक्तिपीठ, ज्ञानपीठ, प्रेमळ, बहुभाषिक, संभाषण चतुर, समताधिष्ठ, निस्वार्थी, कदरदान, स्वराज्याचे सुराज्याचे आद्य संकल्पक, आद्य क्रांतिकारक, धर्म सुधारक, नौसेनेचे जनक, महाराष्ट्राच्या अस्मितेचा मानबिंदू, भव्य दिव्य उत्तुंग आणि आदर्श व्यक्तिमत्व, सकलकुल मंडित, अखंड लक्ष्मी अलंकपूर्त, अनभिषिक्त जगतमान्य लोकराजा, गणपती, गजपती, भूपती, अश्वपती, जळपती, प्रजापती, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना कोटी 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 प्रणाम करतोय. आणि मी समालोचक दीपेश कंडी, कुणबी प्रीमियर लीग पर्व 5वे या स्पर्धेतील शेवटच्या आणि अंतिम दिवसातील समालोचन कार्याला आरंभ, प्रारंभ आणि शुभारंभ करतोय. आज की शाम किसके नाम, चमचमाती हुई ट्रॉफी कुणाच्या नावावरती जाईल? कुणबी प्रीमियर लीग 2021च्या टायटल वर आपलं नाव कोणता संघ कोरेल? या अनेक प्रश्नांची उत्तर आज आपण शोधणार आहोत. ऐतिहासिक दिवस 31 जानेवारी 2021, मेगा फिनाले, ग्रँड फिनाले, शेवटचा आणि अंतिम दिवस. प्रत्येकाच्या घरामध्ये वॉशिंग मशीन असते, 2 व्हीलर असते, 4 व्हीलर असते, स्मार्टफोन असतात, परंतु मैदान गाजवून जिंकलेल्या ट्रॉफी मध्ये जी मौज आहे ती कशातच नाहीये. आणि म्हणूनच आजचा दिवस महत्वपूर्ण. आज की शाम किसके नाम हे प्रश्न चिन्ह. गुड मॉर्निंग एव्हरीवन. ऋषी सातवे, सचिन अधिकारी, राजेश गरात, एकनाथ सोगले, कुणाल सातवे, साईनाथ पाटील, थँक्यू सो मच. कुणाल सातवे थँक्यू सो मच. मुकेश पावडे, ललित पाटील, धीरज शेलार. यस, या ठिकाणी मात्र बक्षिसांचा वर्षाव. समीर पाटील कुकडे यांनी जर 3 चेंडू 3 षटकार खेचले तर 200 रुपये फोन पे केले जातील. गुड मॉर्निंग विनोद निकम, विजय पाटील. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. गुड मॉर्निंग एव्हरीवन. ही पहाट, ही सकाळ फारच नयनरम्य. फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश, दरी खोऱ्यातून वाहे एक प्रकाश प्रकाश. रान जागे झाले सारे, पाय वाटा जाग्या झाल्या, सूर्य जन्मता डोंगरी, संगे जागल्या सावल्या. एका अनोखेला वन्य आले भरास भरास. फिटे अंधाराचे झाले मोकळे
आकाश यावेळेला चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाहीये. जबरदस्त झेल मात्र या ठिकाणी कंप्लीट केला जातोय. महत्वपूर्ण सामना दोन संघांमध्ये. आपण पाहू शकाल एलिमिनेटर 1 जो संघ पराभूत होईल त्याला मात्र परतीचं तिकीट धाडलं जाईल. जो संघ विजयी होईल स्पर्धेमध्ये कायम उपांत्य फेरीसाठी मात्र धडक मारताना पाहायला मिळेल. अशा पद्धतीचा हा महत्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. डू ऑर डाय, करो या मरो, जिंकू किंवा मरू. असा सामना आपण पाहतोय. चला नेक्स्ट मॅच जय मल्हार फार्मर बुल्स वर्सेस तेजस्विनी फायटर्स दहिसर. पहिला पुकार या ठिकाणी करत आहोत. ललित पाटील गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. ऋतिक कांडी थँक्यू सो मच. नितीन सातवी शुभ सकाळ. कुणाल गरात शुभ सकाळ. उमेश नोक्ती जय कैलाईचा जयघोष. निखिल शेलार, प्रियेश गरात, संतोष पाटील थँक्यू सो मच फॉर कॉम्प्लिमेंट. प्रथमेश देसले थँक्यू सो मच. वेळेला मात्र आपण पाहू शकाल अलॉंग दी कार्पेट चेंडू मात्र सरळ निघून जातोय. चाहडे क्रीडा संकुल कुणबी प्रीमियर लीग चौकार मैदानाच्या आतमध्ये. महत्वपूर्ण लढत आज मात्र जिंकावच लागेल, अन्यथा 365 दिवस 52 आठवडे 8760 तास 5,25,600 मिनिटाने 31,53,07,000 सेकंद जी मात्र वाट पाहावी लागेल. 7 धावा लक्षात असू द्या. 7 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड आपण पाहतोय. आणि प्रतीक्षा करायची नसेल तर आज जिंकावच लागेल. 7 रन ऑन टू द स्कोर बोर्ड. 7 धावा फलकावर. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. लक्ष जर आपण पाहिलं निर्धारित 6 षटकांमध्ये 65 धावांचं टार्गेट. हे समोर गुरुनाथ जाधव शुभ सकाळ. ओमकार केंद्रे थँक्यू सो मच, शुभ सकाळ. प्रणित सांबरे, सिद्धेश निर्मल थँक्यू सो मच. किरण पावडे गुड मॉर्निंग. प्रथमेश देसले थँक्यू सो मच. विवेक पाटील थँक्यू सो मच. यावेळेला फटका चुकतोय परंतु नशिबाची साथ जरूर खेळपट्टीवरती पाहायला मिळाली. एकदा अंकित करतायत दोन्ही सुद्धा फलंदाज. एका बाजूने आपण पाहतोय खामलोली गावचा हिरा कालचा दिवस गाजविला. 12 चेंडू 43 धावांचा विस्फोट घनघोर पाहायला मिळाला. अनिकेत पद्माकर नाईकेच्या बॅट मधून खामलोली गावाचं नाव उज्ज्वल केलं गेलं. कौतुकाची थाप पाहायला मिळाली. गौरव रघुनाथ कंडी, निलेश विष्णू गरात, अनेक मान्यवरांनी मात्र आपण पाहिलं असेल कौतुक केलं या खेळाडूचं. या वेळेला आपण पाहू शकाल कौतुक का केलं जातं, कारण ही क्वालिटी, ही क्षमता, हे साहस, हे धाडस, हे धैर्य, हे शौर्य आहे या खेळाडूकडे. जबरदस्त फटका पाहायला मिळाला खेळपट्टीवर. चांगल्या पद्धतीने चेंडूच्या सरळ रेषेमध्ये आला. एलिव्हेशन आणि इम्प्रोव्हायझेशन कमालीचं पाहायला मिळालं. खास करून स्ट्रॉंग बॉटम हँडचा वापर आणि तदनंतर मात्र डीप स्वीपर कव्हर सीमा रेषा पार हा फटका पाहायला मिळाला. आउटस्टँडिंग शॉट, जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या जर आपण पाहिली फलकावरती तब्बल जाऊन पोहोचते 12 या धावसंख्येवर. 12 रन ऑन टू द स्कोर बोर्ड. जय मल्हार फार्मर बुल संघाचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित होत आहेत. चला प्रतिस्पर्धी संघ आज मात्र खुश असतील. डॅशिंग अँड डायनामिक ऍट द एज ऑफ 49 पण पाहतोय संतोष मोरेश्वर पाटील शुभ सकाळ, गुड मॉर्निंग. आज बिग बॅटल, बिग फाईट या दोन संघांमध्ये एलिमिनेटर 2 चा सामना. डू ऑर डाय अशी अवस्था मैदानाच्या आतमध्ये देखील आपण पाहतोय. शांत समुद्र कधीच उत्तम खलाशी तयार करू शकत नाही. ज्याला टक्के टोणपे सहन करता येतात, ज्याला वादळ वाऱ्याची झुंज घेता येते, तोच यशस्वी होतो. आणि म्हणूनच शांत समुद्र कधीच उत्तम खलाशी तयार करू शकत नाही ही भूमिका तुम्हाला ठाऊक असेल. आणि म्हणूनच ज्वलंतपणा ही गरजेची गोष्ट.
नाणेफेकीचा कौल दोन संघांमध्ये. एलिमिनेटर 2 चा सामना जो संघ जिंकेल तो उपांत्य फेरीसाठी दाखल, जो संघ पराभूत होईल त्या संघाला परतीचं तिकीट. It is the call and it is a heads. नाणेफेकीचा कौल मात्र जिंकला जातोय. तेजस्विनी फायटर्स दैसर या संघाच्या माध्यमातून काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण स्वीकारणार. प्रथम क्षेत्ररक्षण आपण स्वीकारलेला आहे. एकंदरीत एलिमिनेटरचा सामना आहे. जिंकलो तर मात्र जबरदस्त इतिहास, पराभूत झालो तर कदाचित 1 वर्ष पुन्हा एकदा प्रतीक्षा करावी लागेल. दडपण आहे का? पहिला सामना जिंकल्यानंतर दुसऱ्या सामन्यात आमची हार झाली. त्यानंतरचे जे 4 सामने आम्ही 3 सामने खेळलो ते लगातार 3 सामने आम्ही जिंकण्याच्या हेतूने खेळलो आणि जिंकलो. ह्याच्या पुढील सर्व सामने जिंकून आज नक्कीच तेजस्विनी फायटर फायनल मारेल हा माझा आत्मविश्वास आहे. खरोखरच खूप जबरदस्त आत्मविश्वास, ही यशाची गुरुकिल्ली म्हणून ओळखली जाते. चांगल्या प्रकारे आपण मनोगत व्यक्त करतायत. एकंदरीत या टेनिस बॉल क्रीडा विश्वाच्या माध्यमातून आपला आवडता खेळाडू कोणता असेल? सीझनच्या खेळामध्ये माझा आवडता खेळाडू आहे रोहित शर्मा. रोहित शर्मा जितपर्यंत क्रीजवर असतो तितपर्यंत मी मॅच बघत असतो. तो आउट झाल्यानंतर मला असं वाटतं की आपण अर्धी मॅच हरलेलो असतो. आणि टेनिस क्रिकेटच्या बाबतीत सांगितलं तर माझा आवडता खेळाडू एकच आहे, तो दैसरचा स्टार खेळाडू हर्षद शेख. एक उत्कृष्ट असा, म्हणजे त्याच्याकडे मानसिक जी बुद्धी आहे आणि क्रिकेटमध्ये जे नॉलेज आहे, मला तसं नॉलेज अजूनपर्यंत कोणाकडे दिसलं नाही. खरोखरच माझा MPL ला तो 2-3 वेळा आयकॉन होता, त्यांनी मला 2-3 वेळा पोहोचवलं, परंतु नशिबाने साथ दिली नाही. नंतर त्याच्या आयकॉनच्या कारकिर्दीत मी MPL ची सुद्धा फायनल मारली असती. मैदानावर लक्षात असू द्या, 21 धावा या फलकावरती आहे. 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि ॲक्युरेट 41 धावांचं टार्गेट हे समोर. एकंदरीत आज मात्र या सुपर 6 मध्ये आपण क्वालिफाय झालेले आहात. दैसर गाव जबरदस्त जल्लोष करतो, जबरदस्त पाठराखण करतो. काय म्हणाल्या पाठीराखणबद्दल? काल संध्याकाळी जेव्हा जिंकून गेलो तेव्हा आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक दिनकर हरिचंद्र नाईक यांचा मला फोन आला, संतोष तू पोचलेला आहेस आणि नक्कीच फायनल मार्च येईल, मी तुझी मॅच बघायला 100% येणार. आणि पूर्ण दैसर गावाचा मला मोबाईलच्या फोनवरून सगळ्यांचे फोन येतात का तू यावर्षी नक्कीच काहीतरी चमत्कार करणार आहेस. आणि माझी धर्मपत्नी आहे, तिने तर मला गेल्याबरोबर खरोखरच असं आनंदाचा हे गेला का तुम्ही यावर्षी नक्कीच फायनल मारून याल, मी वाट बघते आणि 100% फायनल मारण्याचा प्रयत्न करणार आणि मारणार. ओके, थँक्यू सो मच. खूप जबरदस्त मनोगत या ठिकाणी आपण ऐकलेलं आहे. नाणेफेकीचा कौल मात्र या ठिकाणी जिंकला जातोय आणि प्रथम आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षण करण्याचा धाडसी निर्णय हा खेळपट्टीवर आपण पाहिला. वेलकम बॅक.
20 चेंडूंचा खेळ शिल्लक पाहायला मिळतोय. विजयासाठी 32 धावांचं टार्गेट हे समोर सामन्याचं समीकरण या ठिकाणी अनुभवायला मिळते. जबरदस्त क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये एलिमिनेटर 1चा सामना आपण पाहतोय. डू ऑर डाय अतिशय रंगतदार हा सामना दोन संघांमध्ये. एका बाजूने गैलाई स्टार नावजे आणि दुसऱ्या बाजूने जर आपण पाहिलं तर SV एव्हेंजर्स असे दोन दिग्गज संघ पाहायला मिळत आहे. च्या दिवसामध्ये मात्र अस्तित्वाची ही लढाई आपण पाहतोय. जिगरबाजपणा दर्शवणं गरजेची गोष्ट असेल. आदरणीय सन्माननीय श्रीयुत संदीप विलास अधिकारी नागझरीवरून बिलॉंग करतायत. दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय आदरणीय सन्माननीय श्रीयुत वैभव सुदाम गरत. हे दोन संघ मालक ज्यांच्या मनामध्ये विचार आला की यंदाच्या वर्षामध्ये आपण संघ मालकाची भूमिका पार पाडावी आणि तदनंतर मात्र एका मोठ्या प्लॅटफॉर्मवर SV एव्हेंजर्स या संघाला प्राधान्य देत आहेत. चांगल्या प्रकारे एस्टॅब्लिशमेंट केली गेली. या 11 खेळाडूंना प्राधान्य दिलं गेलं या संघामध्ये आणि आज मात्र आपण पाहतोय चांगल्या प्रकारे सुपर 6 मध्ये क्वालिफाय होतात. परंतु आता ध्येय आहे त्या अंतिम सामन्यामध्ये पोहोचण्याचं. धावसंख्या आतापर्यंत फलकावर 36 धावा या ठिकाणी सस्ताना पाहायला मिळत आहेत. 3 षटकांचा खेळ हा समाप्त होतोय. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विजयासाठी 26 धावांचं टार्गेट हे समोर सामन्याचं समीकरण या ठिकाणी आपण पाहतोय. हितेश सासे थँक्यू सो मच. प्रसाद सासे गुड मॉर्निंग. नितीन सातवे या ठिकाणी जाहीर करतायत. अलंकार सातवे आपण 3 चेंडू 3 षटकार खेचलेत तर 500 रुपीज कॅश प्राइज दिलं जाईल. लक्षात असू द्या. निलेश घरात यांच्याकडून शुभेच्छा. अनिकेत नाईक या खेळाडूला जरूर पाहायला मिळत आहेत. धावसंख्या फलकावरती आतापर्यंत जाऊन पोहोचते 36-36 या धावसंख्येवर. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विजयासाठी जर आपण पाहिलं 26 धावांचं टार्गेट समोर. हे सामन्याचं समीकरण. दोन संघांमध्ये सुरू असलेली कडवी लढत, कडवी झुंज, कडवा संघर्ष, चेंडू आणि फळीतील द्वंद्व युद्ध हे खेळपट्टीवरती आपण अनुभवतोय. चहाडे क्रीडा संकुलाच्या या ऐतिहासिक मैदानावर न भूतो न भविष्यती क्रिकेटचा नेत्रदीपक दैदिप्यमान आरस पाणी अभिजात सौंदर्य संपन्न देखणा आणि देखणा सोहळा, नयन मनोहरी सोहळा तुम्हा आम्हा सर्वांच्या नजरेसमोर रंगतोय. आज शेवटचा आणि अंतिम दिवस. आज कोण जिंकेल? चमचमाती हवी ट्रॉफी आपल्या नावावरती कोण करेल? एकच प्रश्नचिन्ह या ठिकाणी क्वेश्चन मार्क तयार होत असताना पाहायला मिळतोय. 6 संघ सुपर 6 मध्ये क्वालिफाय होताना पाहायला मिळाले. किराळे फायटर्स, PS कुणबी किंग, SV एव्हेंजर्स, गैलाई स्टार नावजे, जय मल्हार फार्मर बुल्स आणि तेजस्विनी फायटर्स असे 6 संघ सुपर 6 मध्ये क्वालिफाय झालेले आहेत. आजच्या दिवसामधील ग्रँड फिनालेच्या दिवसामधील पहिला सामना आपण पाहतोय. 2 मातब्बर, 2 बलाढ्य, 2 दिग्गज संघांमध्ये. गैलाई स्टार नावजे वर्सेस SV एव्हेंजर्स. सिद्धू पाटील शुभेच्छा देत आहेत. SV एव्हेंजर्स या संघाला. विजय जाधव गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. या स्पर्धेच्या माध्यमातून सुपर मॅच अफलातून सामना पाहायला मिळतोय खेळपट्टीवर. वेळेला मात्र आपण पाहतोय खेळण्याचा प्रयास. चेंडू मात्र सरळ निघून येतोय डीप स्क्वेअर लेग झोन मध्ये. पहिली धाव इझिली डन केली जाते. दुसरी धाव या वेळेला मात्र जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स यालाच म्हणतात चित्त्याची दौड. ही जरूर साऊथ आफ्रिका संघ, एकंदरीत साऊथ आफ्रिका हा देश कशासाठी ओळखला जात असेल तर तो ओळखला जातो दक्षिण आफ्रिका खास करून मात्र चित्त्यांसाठी. आणि या वेळेला त्या चित्त्यांना देखील लाजवलं जाईल अशा पद्धतीने रनिंग बिटवीन द विकेट्स दोन्ही सुद्धा फलंदाजांच्या माध्यमातून आउटस्टँडिंग रनिंग बिटवीन द विकेट्स. चांगली जुगलबंदी, चांगलं कॉन्सन्ट्रेशन, चांगल्या प्रकारचा ताळमेळ, कोऑर्डिनेशन पाहायला मिळते 2 फलंदाजांमध्ये. यस, नो अँड वेट या 3 शब्दांचा उच्चार मुखामधून केला जातोय आणि चांगल्या प्रकारे मात्र धावांची गती, धावांची अवस्था पुढे प्रवाहित केली जाते. ऑन टू द स्कोरबोर्ड 38-38 धावा. निलेश शेलार थँक्यू सो मच. सुचिंद्र बोईर थँक्यू सो मच फॉर कॉम्प्लिमेंट. आमच्या कलागुणांना वाव दिल्याबद्दल सकाळच्या या सत्रामध्ये.
निलेश शिलार थँक्यू सो मच. यावेळेस चेंडू मात्र निघून येतोय डीप मिड विकेट झोन मध्ये. पुन्हा एकदा पहा काय चाणाक्षपणा आहे, काय चुणूक दाखवतायत दोन्ही सुद्धा फलंदाज खेळपट्टीवर. जबरदस्त करामत दर्शवतायत त्यावेळेला. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तब्बल जाऊन पोहोचते 40 या धावसंख्येवर. आता मात्र धडधड वाढली जाते. आम्हाला 1 वर्ष प्रतीक्षा तर करावी लागणार नाही ना, कारण येणारे 16 चेंडू सर्व काही ठरवणार आहेत. दोन्ही संघांचं भवितव्य, भविष्य, भाकीत सर्व काही ठरवणार आहेत. येणारे 16 चेंडू शिल्लक. विजयासाठी 22 धावांचं टार्गेट समोर. कुणबी प्रीमियर लीग 2021 क्रिकेटचा कुंभमेळा. क्रिकेटचं कुरुक्षेत्र. गोलंदाज रोशन पाटील, मॅन फ्रॉम उर्से. पहिला मात्र आपण पाहू शकाल फुलिश लेनचा चेंडू पाहायला मिळाला. खोलवर टप्प्याला प्राधान्य जरूर या ठिकाणी पाहायला मिळते. गोलंदाजाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे मात्र अचूक टप्पा निवडला जातोय. कर्टली अँब्रॉस वेस्ट इंडिजचा असा एक गोलंदाज ज्याने मात्र दिवस गाजवला. 30 जानेवारी 1993 जमैकाच्या मैदानामध्ये 32 चेंडू फेकले. केवळ आणि केवळ 1 धाव दिली. 7 गडी गारद केले प्रतिस्पर्धी संघाचे. तशा प्रकारे या वेळेला मात्र खेळ पाहायला मिळतोय. जबरदस्त अचूक टप्प्याला प्राधान्य देतोय गोलंदाज. 15 चेंडू शिल्लक. 21 धावांचं टार्गेट समोर. या वेळेला मात्र जबरदस्त टायमिंग कमालीचं पाहायला मिळालं. फुटवर्क जबरदस्त. पायांचा यथोचित वापर. कॉन्सन्ट्रेशन खचलंय. यस यस, नो नो, तू तू, मैं हा हा, ना ना. सासू सुनेचं भांडण आणि आता मात्र माहेरी पाठवलं जात आहे असं म्हणायला हरकत नाहीये. म्हणून जुगलबंदी फार गरजेची गोष्ट आहे. खेळपट्टीवर असताना जो क्षण तुमच्या समोर आहे तो क्षण गाजवायला शिका. मी नेहमी उल्लेख करत असतो, आयुष्यात चांगला क्षण येण्याची वाट कधीच बघत बसू नका. जो क्षण समोर आहे त्या क्षणाला चांगला बनविण्याचा प्रयत्न करा, कारण आयुष्याचा एकच नियम आहे, बहरा फुलांसारखे आणि पसरा सुगंधासारखे. आता मात्र परत तो क्षण येणार नाही. 1 वर्ष प्रतीक्षा करावी लागेल. जर तुम्ही आज चुकलात तर याची पनिशमेंट आहे 365 डेज. कुणबी प्रीमियर लीग 6व्या पर्वाची वाट पाहावी लागेल. ह्या स्पर्धेदरम्यान सन्माननीय श्री प्रकाश आत्माराम पाटील सहाडे, सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळाचे माजी उपाध्यक्ष, त्याचसोबत आमच्यासारख्या असंख्य तरुणांचे मार्गदर्शक सन्माननीय प्रकाश पाटील साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. मी विनंती करतोय सुनील पाटील, आपणास विनंती राहील आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं पुष्पगुच्छ देऊन सहर्ष स्वागत करावं. थँक्यू सो मच. धीरज सातवी, त्याचसोबत सन्माननीय श्री पानुशाली राजेंद्र पाटील तांदुळवाडी इथे उपस्थित झालेले आहेत. सन्माननीय श्री राजेंद्र पाटील तांदुळवाडी इथे उपस्थित झालेत. मी विनंती करतोय करविंद पाटील यांना आपण त्यांचं पुष्पगुच्छ देऊन सहर्ष स्वागत करावं. क्रुशल 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 मॅच, क्रुशल मोमेंट. निर्णायक सन्माननीय मोहन सातवी हालोली, आपण व्यासपीठावर यावं. 13 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 19 धावांचं टार्गेट समोर. निर्णायक, क्रुशल. आज फैसले की घड़ी है. जबरदस्त सामना, सुंदर क्रिकेट, रोमहर्षक, चित्तवेधक, चित्त थरारक. सन्माननीय पंढरी दुकटे कुर्जे, सन्माननीय पंढरी दुकटे साहेब कुर्जे व आपले सहकारी आपण व्यासपीठावर यावं. 13 चेंडू शिल्लक. 19 धावांचं टार्गेट समोर. 13-19, 19-13. एलिमिनेटर 1. या वेळेला मात्र लफ्ट, याला म्हणतात बडे मंच पे बडा पंच. व्हॉट ए शॉट. मी मोठ्या सामन्यातील खेळाडू आहे, माझ्याकडे अनुभव आहे, माझ्याकडे सेल्फ कॉन्फिडन्स आहे. मी या टेनिस बॉल क्रीडा विश्वामध्ये 15 ते 20 वर्ष खर्च केलेली आहेत. मैदान गाजवून मी कुणबी किंग ही मात्र उपाधी मिळवलेली आहे. मला म्हणतात रिव्हर स्वीपचा संस्थापक. मी आहे कुकडेगावचा कोहिनूर. मला म्हणतात समीर काशीनाथ पाटील. मी आहे आयकॉन. आय एम अ चॅम्पियन.
व्हाट ए शॉट, बड़े मंच पे बड़ा पंच. सन्माननीय मोहन सातवी हालोली उपस्थित झालेले आहेत. मी विनंती करतोय दिनेश पाटील आपण त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. त्याचसोबत श्री पंढरी दुकटे कुरुंजे उपस्थित झालेत. मी श्रीकांत पावडे सरांना विनंती करतोय आपण त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. बारा चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विजयासाठी 13 धावांचं टार्गेट हे समोर. अपयश नावाच्या रोगाला तुमचा आत्मविश्वास आणि तुमच्या ठाई असलेला कठोर संघर्ष, कठोर मेहनत जरूर विजयामध्ये बदलू शकते. परंतु आता भूमिका दर्शवणं गरजेची गोष्ट आहे. जबरदस्त काय सामना पाहायला मिळतोय. एलिमिनेटर 1 येणारे 12 चेंडू भविष्य ठरवणार आहेत, फ्युचर ठरवणार आहेत. येणाऱ्या 1 वर्षामध्ये आपली वाटचाल कशी असेल, साडे क्रीडा संकुलामध्ये आपण नक्की कोणत्या आठवणी अविस्मरणीय बनवणार आहोत, कशा प्रकारे मात्र एकंदरीत थॉट प्रोसेस राहणार आहे या संपूर्ण 365 दिवसांमध्ये. येणारे 12 चेंडू ठरवतील सर्व काही. सुपर मैच, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनकी सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता यारो, हौसलों से उडान होती है. प्रबळ इच्छा शक्ती दर्शवावीच लागेल. सामना अजून देखील बॅलन्सिंग आहे. दोन्ही संघांना समान संधी, खचून जाऊच नका. वेस मात्र चेंडू पडल्यानंतर पंचांचे संकेत. इट इज प्रसाद सासे यांच्याकडून आपण पाहतोय. कुणबी किंग समीर यांनी जर 3 चेंडू 3 षटकार खेचले तर 500 रुपीज फोन पे केले जातील. बक्षिसांचा वर्षाव. पहिला लाऊड अपील जरूर पाहायला मिळालं. हाऊ इज दॅट. फलंदाज मात्र तंबूच्या आसऱ्याला परतला जातोय. अनिकेत पद्माकर नाईकच्या खेळीला पूर्णविराम. जबरदस्त सामना. एलिमिनेटर 1 जो संघ जिंकेल तो संघ मात्र उपांत्य फेरीसाठी दाखल. जो संघ पराभूत होईल तो संघ स्पर्धेच्या बाहेर परतीचं तिकीट धाडलं जाईल. व्हॉट अ मॅच. जिंकू किंवा मरू, टीट फॉर टॅट. ठोसा हा द्यावाच लागेल. नेहमीच म्हटलं जातं शांत समुद्र उत्तम खलाशी घडवू शकत नाही. त्यासाठी वादळ वाऱ्याशी झुंज घ्यावी लागेल. टक्के टोणपे सहन करावे लागतील. अपयशाला न जुमानता, न खसता, न डगमगता खेळावं लागेल तरच तुम्ही जिंकू शकतायत. आता मात्र मन देखील शांत ठेवावं लागेल. उकळत्या पाण्यामध्ये आपलं स्वतःचं प्रतिबिंब कधीच स्पष्ट दिसत नसतं. विचार सैरभैर होऊ देऊ नका. कॉन्सन्ट्रेशन मोस्ट इम्पॉर्टंट असेल. नामदेव पवार थँक्यू सो मच. यावेळेस मात्र निर्णायक 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 षटकार. टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच. 6 धावा. बुम बुम रिओ षटकार. जबरदस्त. थोडासा मात्र गोलंदाज चुकतो या ठिकाणी. स्लॉट मध्ये चेंडू डिलिव्हर झाला आणि म्हणूनच स्ट्रॉंग बॉटम हँडचा वापर. चेंडूच्या सरळ रेषेमध्ये आला. फलंदाज एलिव्हेशन जबरदस्त पाहायला मिळालं आणि तदनंतर मात्र काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून बुम बुम रिओ षटकार. 6 धावा. वेळेस मात्र जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. शॉट एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये. एक धाव जरूर कंप्लीट केली जाईल आणि एकेरीच्या माध्यमातून धावसंख्या जर आपण पाहिली फलकावर जाऊन पोहोचते 57 या धावसंख्येवर. येणारे चेंडू जर आपण पाहिले तर 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 5 धावांचं टार्गेट समोर. क्षेत्ररक्षण करणारा संघ खचू नका. क्रिकेट आहे. क्रिकेट इज द गेम ऑफ मायटी अनसर्टिनिटी. महान अनिश्चिततेचा असा हा खेळ आहे. कधीही काहीही होऊ शकतं. कधी कधी 6 चेंडूत 1 धाव होत नसते. अशा स्पर्धा देखील मी पाहिलेल्या आहेत. 51,000ची स्पर्धा वाढीवच्या मैदानामध्ये रंगली होती. एका बाजूने मात्र शिवशक्ती उसरणी संघाचा गोलंदाज अक्षय राऊत, दुसऱ्या बाजूने भोळाशंकर एडवन संघाचे फलंदाज. 4 चेंडूमध्ये 1 धाव झालीच नाही. या वेळेला मात्र आपण पाहू शकाल महेंद्र सिंग धोनी कॉपी बुक स्टाईल. सामना फिनिश.
उपांत्य फेरीवर धक 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 टक 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 मात्र या ठिकाणी केलं जात आहे असं म्हणायला हरकत नाहीये. जबरदस्त खेळ खल्लास केला जातोय मैदानाच्या आतमध्ये. आउटस्टँडिंग. सूर्यवंशी क्षेत्रीय युवक मंडळ पालघर तालुका पूर्व विभाग गटवार स्पर्धांमध्ये प्रत्येक गटामधून जे संघ विजयी झालेले आहेत त्यांनी कृपया करून ग्रामपंचायत चाहडे वाचनालयामध्ये सर्व विजयी संघांचे कर्णधार आपण उपस्थित राहायचं आहे, कारण भाग्यपत्रक खुले केले जातील. लक्षात असू द्या. मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड कडे आपण वळणार आहोत थोड्याच वेळामध्ये. जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. कौतुकाचा वर्षाव नितीन सातवे या ठिकाणी कौतुक करतायत. रमाकांत या खेळाडूचं देखील उदो उदो पाहायला मिळतोय. बडे मंच पे बडा पंच.